रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिन येत्या 3 ऑक्टोबर 2025 रोजी महाड मुक्कामी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत कर्जत तालुक्याकडून प्रकाश मोरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आज आपण एक संघ राहिलो तर कोणीही आपल्याला तोडू शकणार नाही, पण आपण जर फुटलो तर लबाड लोक आपल्या संघर्षाचा फायदा घेतील। म्हणून 10 की लकडी एक का बोजा या तत्वावर सर्वांनी एकीचे बळ दाखवावे। त्यांना ह्यांनी ओरल तोंडीमध्ये फेल केलं, तोंडीमध्ये फेल। इतका नतग्रस्त कारभार ह्या देशामध्ये चालले आणि ते करणारी शासनकर्ती समाज जी बसलेली आहे तिच्या विरुद्ध आपला लढा द्यायचा। आणि म्हणून माझी विनंती आहे, पहिलं समोरचं बघा। समाज म्हणजे काय? 10 की लकडी एक का बोजा। तुम्ही जर काठीने राहाल तुम्हाला कोण तोडल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही बोजा म्हणून एकत्र ह्या बांधून तर कुणाची हिंमत नाही तुम्हाला तोडण्याची। रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना औद्योगिक क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळावा, पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले। तसेच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आरपीआयचे उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीने जबाबदारी घ्यावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। कारण आपलं आरक्षण संपूर्ण घाट्याने घातलेलं आहे, त्या पद्धतीने कामकाज चालू आहे। मग खासगी कंपन्या जेवढ्या आहेत त्यात देखील आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला आता लढा उभा लागला। पदोन्नतीमध्ये पण त्याने आरक्षण थांबवलं, आरक्षण जे आहे पदोन्नतीचं त्याने पदोन्नतीमध्ये पण ते निर्णय घेऊन त्याही थांबवलेलं आहे। म्हणजे आपला अधिकारी मोठमोठ्या पोस्टवर जो जाणारा होता तोही थांबला। हे जे छुप्या पद्धतीने जे काही काम चालू आहे त्याला बाबतीत लढा द्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एक संघ व्हायला लागेल। स्वबळावर लढण्यासारखं आहे काय? आपल्याला स्वबळावर लढण्यासाठी आपल्याकडे जो मताचा टक्का असायला पाहिजे तो आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये वाढत तेवढा नसतो। त्यामुळे स्वबळाची भाषा आपण करून चालणार नाही। आपण ज्यांना निवडून आणतो विधानसभेला आणि लोकसभेला, ज्यांना केंद्रामध्ये सत्तेत बसवतो, ज्यांना राज्यात सत्तेत बसवतो आणि मग ते त्यांच्या बरोबरीने त्यांच्या लोकांचा विकास करत असतात, आपलं काम करत नाही, अशा लोकांना जेव्हा आपण निवडून आणतो आणि मग ज्यावेळेस स्थानिक लेवलच्या ज्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगायचं आम्ही देत नाही, तुमचा वाटा देत नाही, मग आपण समोर लढायची भाषा का करायची? त्यांच्याकडे आपण ठणकावून त्यांच्याकडनं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी लढायचे त्या शीस मागून घ्यायचे आणि नुसतं मागून नाही घ्यायचं तर त्या निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची। यासाठी आपण सगळे एकत्र असायला पाहिजे। या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सचिव सुमित मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली। विशेष म्हणजे युवक आघाडीच हा पक्षाचा भविष्यकाळ असून युवकांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष अधिक मजबूत करणार असा निर्धार प्रमोद महाडिक यांनी व्यक्त केला। बैठकीच्या अखेरीस कार्यकर्त्यांनी सीमाताई आठवले यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला। रिपब्लिकन पक्षाच्या या वर्धापन दिनानंतर जिल्ह्यातील सावळा गोंधळ संपुष्टात येणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले। 3 ऑक्टोबरला महाड येथे होणारा हा वर्धापन दिनाचा जल्लोष केवळ रिपब्लिकन पक्षासाठी नव्हे तर दलित, वंचित आणि तळागाळातील जनतेसाठी एक निर्णायक टप्पा ठरणार आहे। यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुमित मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनील सोनावणे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, उत्तम गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले, कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा कांबळे, खालापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत कांबळे, खोपोली शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते आदी मान्यवर उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन मोरे सह ब्युरो रिपोर्ट, कर्जत।